नमस्कार येवकार. हांव किशोर नायक गांवकार. काल सावन एक बातमी सोशल मिडियाचेर बरीच व्हायरल जाल्या आणि ही बातमी पेडणे तालुक्यांतल्या मांद्रे पंचायतीची. आता मांद्रेची बातमी, पेडणेची बातमी आणि अजून मेरेन गांवकारीचेर नाजाल्यार किशोर नायक गांवकर ताचेर अजून कित्याक उलोवना हो प्रस्न स्वाभावीकपणान सगळ्यांकूच पडटलो. म्हणून ह्या विशयाचो जाता त्या मेरेन जाता त्या पद्दतीन म्हायती जाणून घेवन आता हो विशय तुमच्या मुखार हाडपाचो हांवें ठरयलो. काल एक मेसेज गोवन वार्ताचेर पयलीं तो मेसेज व्हायरल जालो. तो म्हटल्यार मांद्रे पंचायतीन 2 जाग्यांचेर मांद्रे पंचायत वाठारांत जवळ जवळ 90 व्हिलांक कन्स्ट्रक्शन लायसन दिवपाचो थाराव काल मिटिंगेन मंजूर केलो म्हणून. आणि ह्या प्रोजेक्टाक सगळ्या पंच वांगड्यांचो सपोर्ट आसा म्हणून. त्या उपरांत ही बातमी बरीच व्हायरल जाली कारण 90 व्हिला म्हटल्यार खूब व्हडली गजाल आणि ती सुद्धा मांद्र्या जे ऑलरेडी सॅच्युरेशन जाल्लें आसा कोस्टल बेल्ट पेडणे मतदारसंघातलो आणि त्या बेल्टान जर अशा तरेन 90 व्हिला येतात जाल्यार ती खूपच सिरियस आणि खूपच व्हडली अशा पद्दतीचीच गजाल थारताली. मागीर इन गोवाचेरूय त्या संदर्भातले ब्रेकिंग न्यूज आमी पळयली आणि त्या संदर्भात नेमकें कितें घडलें हें जाणून घेवपाचो प्रयत्न केलो. आता 11 वांगड्याची ही पंचायत पेडणे तालुक्यांतली सगळ्यात व्हडली पंचायत. तातूंतले 9 पंच वांगडी हे त्या बसकेक हाजीर आसले आणि त्या 9 पंच वांगड्यांनी ह्या थारावाक सपोर्ट केलो अशी म्हायती आमकां मेळ्ळा. कारण जर कोणी सपोर्ट करूंक नसलो जाल्यार त्या संदर्भातली प्रतिक्रिया ही निश्चितपणान खंय तरी आमकां वाचपाक नाजाल्यार पळोवपाक मेळटली आसली. पुणून ह्या विशयाचेर अजून मेरेन मांद्रे पंचायतीचे जे 9 पंच वांगडी त्या मिटिंगेक हजर आसलेले त्या 9 पंच वांगड्या पैकी कोणूच अधिकृत पद्दतीन ह्या विशयाचेर उलयल्लो आमकां पळोवपाक मेळोंक ना. आता नेमको हो प्रोजेक्ट कितें आणि कशा पद्दतीचे हे विलास येतले हाची म्हायती जेन्ना आमी जाणून घेवपाचो प्रयत्न केलो तेन्ना आमकां जी जुजबी म्हायती मेळ्ळी अधिकृत अजूनय ऑफिशियल अजूनय तशी म्हायती मेळोंक ना. पूण जी म्हायती मेळ्ळी त्या म्हायती प्रमाण एक 2 कंपनीचे हे प्रोजेक्ट त्या बसकेंत सँक्शन जाले. तातूंत पयली जी कंपनी आसा ती रायगो होम्स प्रायवेट लिमिटेड ह्या कंपनीचो प्रपोजल ज्या कंपनीन पुरायपणान TCP आणि बाकीची जी जी परमिशन्स लागतात ती सगळी परमिशन्स घेवन तांणी ती फायल कन्स्ट्रक्शन लायसनान पंचायती मुखार पुटअप केल्ली आणि त्या प्रपोजलाक TCP डिपार्टमेंटान टेक्निकल क्लियरन्सूय दिल्लें आसा. आणि त्या प्रपोजला प्रमाणे टेक्निकल क्लियरन्स इज हियरबाय ग्रांटेड फॉर कॅरिंग आउट द प्रपोज कन्स्ट्रक्शन ऑफ रेसिडेन्शियल बिल्डिंग्स स्विमिंग पूल अँड कंपाऊंड वॉल by Raigo Homes Private Limited as per enclosed approved plan in the property zoned as partly settlement, partly no development slopes, overlapping orchard zones in Regional Plan 2021 situated at Mandre Village Pername, Taluka bearing survey number 362/2A with the following conditions. Obviously ती technical clearance जी कंडिशन असतात ती सगळी कंडिशनां तातून आसा. म्हटल्यार हातून रेजिडेन्शियल बिल्डिंग्स म्हटलात आणि हातून विलास अशें स्पेसिफीक मेन्शन करूंक ना. आणि ही रेजिडेन्शियल बिल्डिंग आमच्या म्हायती प्रमाण जवळ जवळ 40 फ्लॅट काय 60 फ्लॅट असलेली ही रेजिडेन्शियल बिल्डिंग अशा पद्दतीचो हो प्रपोजल हो त्या बसकेंत पास जालो. रायगो होम्स प्रायवेट लिमिटेड ही ती कंपनी. त्या उपरांत दुसरो जो प्रपोजल आसलो तो दुसरो प्रपोजल हो महाशीर हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स प्रायवेट लिमिटेड. महाशीर हो स्वाभाविक ऑब्वियस मांद्र्यांतलो सगळ्यात व्हडलो गाजलेलो अशा पद्दतीचो हो प्रोजेक्ट आणि ही कंपनी. त्या महाशीर हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स प्रायवेट लिमिटेडाचो आणि एक प्रपोजल टेक्निकल क्लियरन्स इज हियरबाय ग्रांटेड फॉर कॅरिंग आउट द कन्स्ट्रक्शन ऑफ रेसिडेन्शियल युनिट्स स्विमिंग पूल अँड कंपाऊंड वॉल रिवाइज प्लान बाय महाशीर हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स प्रायवेट लिमिटेड. The property is zoned as partly settlement zone, partly orchard zone, partly no development zone, overlapping orchard zone and partly no development slope, overlapping settlement zone
इन रिजनल प्लॅन 2021 आणि हो प्रोजेक्ट जो येता तो सर्वे नंबर 211/2 पार्ट अँड 210/1 पार्ट अशा ह्या जमनीन हो प्रोजेक्ट येता. तर अशा तरेन रेजिडेन्शियल युनिट आणि रेजिडेन्शियल बिल्डिंग्स अशे तातून म्हटलेले आसा. पूण या प्रत्येक रेजिडेन्शियल बिल्डिंग विथ स्विमिंग पूल्स म्हटल्यार प्रत्येक फ्लॅटाचो एक स्विमिंग पूल आसतलो काय कितें, मागीर कितले स्विमिंग पूल आसतले ह्याच्या विशयी सविस्तर जेन्ना डॉक्युमेंट हातान मेळटले तेन्नाच ही माहिती मेळपाक शकता. पुणून ऑलमोस्ट 40 आणि ते 20 म्हटल्यार 90 विलास म्हणून जी बातमी येयल्या ते 90 फ्लॅट्स किंवा 90 रेजिडेन्शियल युनिट्स अशा पद्धतीचो हो प्रोजेक्ट आणि मांद्र्या सारख्या पंचायत वाठारान कोस्टल बेल्टान अशा पद्धतीचो 90 फ्लॅट सुद्धा जरी म्हटले जाल्यार तो व्हडलोच प्रोजेक्ट थारता आणि त्या खातीर हो विषय हो खूप महत्वाचो अशा पद्धतीचो हो विषय थारता. आता मांद्रे पंचायत जी आसा ती मांद्रे पंचायत ही ऑब्वियसली विथ मांद्रे MLA जीत आरोलकर जे मांद्रेचे आमदार आसात मगो पक्षाचे ज्यांचो पाठिंबो ह्या भाजपा सरकाराक आसा तांच्या समर्थकांचे पंचायत मंडळ हे मांद्रे पंचायतीचेर सध्या सत्तेचेर आसा. आणि येदो व्हडलो प्रोजेक्ट जेन्ना पंचायत मंडळ एप्रूव्ह करता कन्स्ट्रक्शन लायसनाक ऑब्वियसली हो विषय आमदाराक खबर आसप हे साहजिक आसा. कारण आमदाराक काळोखांत दवरून येद्या व्हडल्या प्रोजेक्टाक पंचायत तशा पद्धतीन मंजुरी दिवपाक शकना, कारण आमदाराच्या समर्थकांचीच पंचायत आसा आणि हाचोच अर्थ आमदाराक या विशयाची माहिती आसा असो ताचो अर्थ जाता. आता मुखेलपणान जो विषय मांद्रे वाठारान सध्या चर्चेक आसा तो म्हटल्यार आमदारान अजून मेरेन काल सावन म्हटल्यार काल जेन्ना ह्या विशयाची ब्रेकिंग न्यूज जेन्ना सोशल मिडियाचेर आयली तो मेरेन अजून मेरेन आमदारान आपली कांयच भूमिका ह्या न्यूजाच्या बाबतींत ह्या बातमेच्या बाबतींत दिवंक ना. म्हटल्यार आमदाराचो ह्या प्रोजेक्टाक सपोर्ट आसा काय आमदार ह्या प्रोजेक्टाक अपोज करतलो हे अजून निश्चित ना. पुणून ह्याच दरम्यान आणि एक गजाल मुखार आयली. ती गजाल कितें तर आमदार जीत आरोलकर हांणी 24/10/2024 म्हटल्यार 24 ऑक्टोबर 2024 ह्या दिसा एक पत्र एक लेटर पेडण्याचे डेप्युटी कलेक्टर हांकां बरयल्लें. आणि ते लेटर कितें ते तुमकां हांव थोडक्यान सांगता. रिप्रेझेंटेशन टू इश्यू डायरेक्शन्स टू ऑल विलेज पंचायत इन मांद्रे कॉन्स्टिट्युएन्सी नॉट टू इश्यू कन्स्ट्रक्शन लायसन फॉर न्यू बिल्डिंग प्रोजेक्ट्स. म्हटल्यार नव्या बिल्डिंग प्रोजेक्टाक पंचायतीन मांद्रे मतदारसंघातल्या खंयच्याच पंचायतीन इश्यू करपाचें न्हू ह्या विशयाचेर तांचें हें मेमोरंडम तांचें हें पत्र. तांचें अशें म्हणणें आसा की मांद्रे मतदारसंघान मोठ्या प्रमाणात थंय उदकाची उणीव आसा, उदकाचो उणाव आसा आणि त्या खातीर लोकांक बरेच त्रास जातात. 30 MLD प्रोजेक्ट जो तुवें हांगासर सुरू आसा जेचें काम सुरू आसा तो जो मेरेन पुराय जायना तो पर्यंत मांद्रे मतदारसंघातल्या खंयच्याच पंचायतीन नव्या बिल्डिंग प्रोजेक्टाक परमिशन दिवपाचें ना. जर दिवचें जालें जाल्यार तांणी PWD कडल्यान वॉटर अवेलेबिलिटी सर्टिफिकेट दिवची पडटली जाल्यार ताचेर विचार जावपाक शकता. अशा पद्धतीचो हें पत्र हे आमदार जीत आरोलकर हांणी डेप्युटी कलेक्टराक बरयलें. मागीर डेप्युटी कलेक्टरान ह्या पत्राची दखल घेतली आणि तांणी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हटल्यार गट विकास अधिकारी आणि असिस्टंट इंजिनियर PWD वॉटर सप्लाय पेडणे हांकां तें लेटर अटॅच करून तांकां इन्स्ट्रक्शन दिलें रिगार्डिंग स्कॅरसिटी ऑफ वॉटर सप्लाय इन पेडणे तालुका. आणि तांणी अशें सांगलें की आमदारान अशें पत्र बरयलां आणि त्या पत्रानुसार तुमी ह्या फुडें खंयच्याच पंचायत तुमी पंचायत सेक्रेटरीक इन्स्ट्रक्शन दिया की खंयच्याच नव्या बिल्डिंग प्रोजेक्टाक तुमी कन्स्ट्रक्शन लायसन इश्यू करचें ना जो मेरेन 30 MLD प्रोजेक्ट कंप्लीट जायना आणि दीस इन्स्ट्रक्शन टू बी फॉलोड. सो डेप्युटी कलेक्टरान ही पत्रां ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसराक धाडली. मागीर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरान डेप्युटी कलेक्टर आणि MLAचें पत्र घेवन सगळ्या पंचायतीच्या सेक्रेटरींक पत्र बरयलें रिगार्डिंग स्कॅरसिटी ऑफ वॉटर सप्लाय इन पेडणे तालुका. Attention of all the village panchayat secretaries of the block is hereby invited to the memorandum number so and so by Deputy Collector, Pednem, Goa, along with letter from MLA Jeet Arolkar.
In the view of above, all the village panchayat secretaries of this block is hereby directed to go through the content of the said memorandum and take necessary action in the matter. आता हे सगळे प्रकरण जर पळयत जाल्यार ही जबाबदारी अल्टिमेटली पंचायतीच्या सेक्रेटरीचेर येता. सेक्रेटरीन ह्या संदर्भातली माहिती ही पंच वांगड्यांक दिवपाची गरज आसा, कारण तशा पद्धतीचे पत्र तांकां ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरान धाडलेलें आसा. आता प्रश्न असो आसा की हो विशय जेन्ना ह्या पत्राचे आनी हे सगळें जेन्ना त्याचो बरोच बोवाळ जालो त्या उपरांत आमकां मेळिल्ल्या म्हायती प्रमाण मांद्रे पंचायतीनूच एक लेटर डायरेक्टरेट ऑफ पंचायतीक बरयलें की आमकां अशा अशा पद्दतीन ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरा कडल्यान एक पत्र आयला आणि त्या पत्रा प्रमाणे जे रेफरन्स दिला ते डेप्युटी कलेक्टराचे लेटर आणि मूळ आमदाराचे लेटर की वॉटर अवेलेबिलिटी सर्टिफिकेट आसच्या शिवाय खंयचेच नव्या प्रोजेक्टाक कन्स्ट्रक्शन लायसन दिवप ना. ह्या संदर्भात ह्या पत्राचेर आमकां डेप्युटी डायरेक्टरान एडवायस करचें, मार्गदर्शन करचें. आता डायरेक्टरेट ऑफ पंचायत आनी कितें मार्गदर्शन करतली? डायरेक्टरेट ऑफ पंचायतीची परिस्थिती आणि डायरेक्टरेट ऑफ पंचायतीच्यो भानगडी जर पळयत जाल्यार एडवायस करपाच्या पद्धतीन आणि परिस्थितीन सध्या डायरेक्टरेट ऑफ पंचायत डिपार्टमेंट ना. थंय फक्त कोण तरी इन्स्ट्रक्शन दिता, त्या पद्धतीन जायो तो ऑर्डरी भायर सरतात आणि त्या खातीर स्वाभाविकपणान ह्या मांद्रे पंचायतीच्या पत्राक डायरेक्टरेट ऑफ पंचायती कडल्यान आयज तागायत कसलोच एडवायस ना जाल्यार त्या विशयाचेर कांयच कसल्याच पद्धतीचो रिस्पॉन्स येवंक ना. आता हो सगळो प्रकार जर आमी पळयत जाल्यार एक गजाल म्हटल्यार मांद्रे पंचायतीन काल जे अप्रुवल दिला कन्स्ट्रक्शन लायसनाक या विला ना जाल्यार आमी म्हणया रेजिडेन्शियल बिल्डिंग्स फ्लॅट्स, तर त्या प्रोजेक्टा खातीर मांद्रे पंचायतीच्या पंच वांगड्यांनी उदकाच्या अवेलेबिलिटीच्या संदर्भातली खात्री केला काय कितें, हो पयलो विशय. ती गजाल पंचायत सेक्रेटरीचे मांद्रेचे आसात अमित प्रभू, तांणी ही गजाल पंच वांगड्याच्या नदरेक हाडून दिल्ली काय कितें? एज अ सेक्रेटरी म्हणून तांची जबाबदारी, तांणी ह्या संदर्भात जे कन्सर्न कंपनी आसात, ज्या कंपनीचे प्रपोजल हे असले त्या कंपनी कडल्यान वॉटर अवेलेबिलिटीची सर्टिफिकेट घेतलेली काय कितें, असे प्रश्न आता हातूंतल्यान निर्माण जातात. आणि जर ती तांणी घेवंक ना आणि घेनासतना जर त्यांनी अप्रुवल दिला जाल्यार ज्या गटाचे सध्या सत्ता मांद्रे पंचायतीचेर आसा ती आमदार जीत आरोलकर हांची समर्थक, आणि आमदाराची भूमिका तर स्पष्टपणान आसा की वॉटर अवेलेबिलिटी बगर खंयच्याच नव्या कन्स्ट्रक्शन लायसन दिवप न्हू. हाचो अर्थ असो जाता की एक तर त्या कंपन्यांनी वॉटर अवेलेबिलिटी सर्टिफिकेट प्रोड्यूस केल्या म्हणून पंचायत समितीन किंवा पंचायत मंडळान ताका अप्रुवल दिला. जर ती दिवंक ना, ते अप्रुवला शिवाय जर पंचायत मंडळान ताका अप्रुवल दिला कन्स्ट्रक्शन लायसनाचे, हाचो अर्थ तांणी आमदार जीत आरोलकर हांची भूमिका ही पूर्णपणान फेटाळ्या. कारण आमदाराचे म्हणणे स्पष्टपणान आसा की वॉटर अवेलेबिलिटी सर्टिफिकेट जाय, पंचायत वांगड्यांनी जर ती घेनासतना अप्रुवल दिला हाचो अर्थ आमदार जीत आरोलकर हांचे समर्थक गटाची सत्ता पंचायतीचेर आसूनय बीन त्या समर्थक गटान आपल्या आमदाराकूच फाट्यार मारलो असो ताचो अर्थ जाता. आता ह्यो सगळ्यो गजालीचो शेवट जर कसो करचो जालो जाल्यार एक गजाल आमी जाणून घेवपाक जाय आणि ताची तोखणाय आमदार जीत आरोलकर हांची करपाक जाय की गोंय विधानसभेतले ते एकमेव आमदार ज्यांनी उघडपणान आणि स्पष्टपणान टीसीपी डिपार्टमेंटाच्या खूपशा गजालींचेर आपली भूमिका जाहीर केल्या. पहिली गजाल म्हटल्यार पेडणे हांगासर झोनिंग प्लॅन जो करपाचो प्रयत्न टीसीपी डिपार्टमेंटान केल्लो, तो प्रयत्न आमदार जीत आरोलकर हांणी हाणून उडयलो आणि सरकाराक तो झोनिंग प्लॅनाचो विशय हो रद्द करचो पडलो. दुसरी गजाल 17-39A अंडर जो पेडणे मतदारसंघ ना जाल्यार मांद्रे मतदारसंघातल्या वेगवेगळ्या वाठारांनी ज्यो जमनी झोन चेंज ना जाल्यार कन्वर्ट केल्लेले आसात त्या विशयाचेर आमदारान स्पष्टपणान थळाव्या लोकांक सपोर्ट केला. चोपड्या म्हणा, मोर्जे म्हणा, हांगासर तांणी लोकां बरोबर एजिटेशनानूय वांटो घेतलेलो आसा. रेड्डीच्या प्रोजेक्टानूय तांणी विरोध केल्लो आसा. चोपड्या हांगासरूय तांणी विरोध केल्लो आसा.
देवळांनी लोकांनी गाराणी ज्या वेळार घातली त्या वेळारूय आमदार हजर आसा. सो आमदारान स्पष्टपणान थळाव्या लोकांबरोबर आपण आसतलो अशी भूमिका घेतली. फक्त अशी भूमिका घेवन ते वगी रावंक ना. तांणी मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांकां पत्रां बरयल्या की मांद्रे मतदारसंघात 72 आणि 39A अंडर ज्यो केसीस झोन चेंज म्हणा नाजाल्यार रिजनल प्लॅनान करेक्शन्स म्हणा ज्यो एप्रूव्ह केल्या त्यो सगळ्यो केसी रद्द करच्यो म्हणून अशा पद्दतीन तांणी पत्रांय बरयल्या. आता हो पंचायत मांद्रे पंचायतीच्या कार्यक्षेत्रान अशा पद्दतीचो येदो व्हडले हे 2 प्रोजेक्ट ऑलमोस्ट 60 to 90 रेजिडेन्शियल युनिट्स विथ स्विमिंग पूल जर थंय मांद्रे वाठारान येतात जाल्यार ताचो इम्पॅक्ट हो मांद्रेच्या सोशल परिस्थितीचेर निश्चितपणान पडटलो. म्हटल्यार ह्या सगळ्या पार्श्वभूमीचेर आमदार जीत आरोलकर हांची आता भूमिका कितें आसतली हें जाणून घेवप खूब इंटरेस्टिंग आसतलें. आमदार जीत आरोलकर हे आपल्याच समर्थक पंचायत वांगड्यांनी जो थाराव घेतला कन्स्ट्रक्शन लायसन्स दिवपाच्या संदर्भातलो त्या ठरावाक तांचो पाठिंबा आसतलो काय समर्थक पंचायत वांगड्यांनी घेतलेल्या ठरावाक ते विरोध करतले ह्यो सगळ्यो गजाली खूप महत्वाच्यो आसात. फक्त मांद्रे पंचायत वाठारांतलेच न्हय तर मांद्रे मतदारसंघातले सगळे लोक हे आता आमदाराच्या भूमिकेकडे लक्ष दवरून आसा. आमदार नेमकी कितें या प्रकरणात भूमिका घेतात आणि आमदारान जर ठरयलें कारण ह्याच्या पयलीं आमदारान झोनिंग प्लॅन रद्द करून आपली ताक दाखयलेली आसा. ऑब्वियसली ऑफकोर्स सगळ्या लोकांनी तांकां सपोर्ट केल्लो. तशाच पद्दतीन हो विशय हो प्रोजेक्ट हो आमदार रद्द करपाक यशस्वी थारतले काय आमदाराचो ह्या प्रोजेक्टाक सपोर्ट आसतलो हें स्पश्ट जावचें पडटलें. आनी हें स्पश्ट जाल्या बगर म्हाका दिसता हो विशय हो सुटावो जावपाक शकना. तर अशाच तरेन वेगवेगळे विशय आमी तुमच्या मुखार घेवन येत रावतले. आमचे गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्रायब करपाक विसरू नाकात. आमचे व्हिडिओ तुमकां आवडले जाल्यार ते लायक करात, शेअर करात. आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुम्ही फॉलो करात. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं.